मुळात मेडिसिन ज्याच्यात देतात ते सायकियाट्रिस्ट असतात, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या मानसिक समस्या आहेत त्याच्यात औषध गोळ्यांनी त्याला ट्रीटमेंट दिली जाते. पण जेव्हा थेरपी, विचार थेरपी किंवा आपण म्हणतो बोलणं किंवा काही इंटरव्हेन्शन्स जे असतात तर त्याला सायकोलॉजिस्ट असं म्हणतात मुळात. आणि ऍक्च्युली प्रेशरमधून कधीही सक्सेस तसं क्रिएट होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे सक्सेस ही जी आहे ती एक इनर एक अभिव्यक्ती आहे. सक्सेस ही एक जस्ट माझ्या दृष्टीने म्हणजे की बेस्ट तुम्ही तुमचं दिलं, तुम्हाला त्यात सक्सेस आलं, ती एक अभिव्यक्ती आहे. सक्सेस हे प्रेशर नाहीच आहे. खाण्याचं जेवढं आपलं इझिली होतं, जास्ती कुकिंगची हे असल्यामुळं म्हणजे कसं होतं की मग खाण्याचा हे जेवढा राहतो तेवढा एक्सरसाइजचा राहत नाही कनेक्ट. त्याच्यामुळे फिजिकल हेल्थवरती फोकस करणं, मेंटल हेल्थवरती फोकस करणं आणि स्वतःला आवडत्या गोष्टी पण करणं, फक्त स्वतःसाठी, ना की कुटुंबासाठी, ना करिअरसाठी. तुमचा परफेक्शनचा, परिपूर्णतेचा सततचा अट्टाहास सोडला पाहिजे. म्हणजे लेडीजना सांगायचं असेल ऍडिक्शन नाही लागता कामा कुठलंही. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. आपल्या सर्वांना माहिती की महिला दिनानिमित्त आपण जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या मुलाखती तुमच्या भाषेत पॉडकास्ट याची जी सिरीज सुरू केली, त्याच्यामध्ये आज आपल्यासोबत आहेत माइंड कोच दीप्ती पन्हाळकर मॅडम. सायकोलॉजिस्ट आहेत आणि माइंड स्पा ग्लोबलच्या त्या फाउंडर आहेत. मॅडम, तुमच्याकडून आता माइंड ते आमच्या विद्यार्थ्यांचं कधीच स्थिर नसतं, चंचलच असतं. त्याच्याविषयी बोलायचंच. परंतु महिला दिन आहे, तुम्हाला इन्व्हाइट केलंय, तुमच्याविषयी देखील जाणून घ्यायला आवडेल. शुअर, थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम मी तुमचे आणि सगळ्या प्रेक्षकांचे पण खूप खूप आभारी आहे. माझा जो काही जर्नी आहे, मी बेसिकली कोल्हापूरची आहे आणि मी माझं सगळं शिक्षण तिकडे राजाराम कॉलेज, त्याच्यानंतर इकडे मी MA केलं SNDT मध्ये, त्याच्यानंतर MBA HR केलं. आणि पहिल्यापासूनच शिक्षणाची अशी जिद्द होती. म्हणजे माझं लव्ह मॅरेज होतं, त्याच्यानंतर मी इकडं आले, म्हणजे हॉस्टेलला. मी आधीच सांगितलेलं की मला पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करायचंय, त्याच्यामुळे मी एकटी इकडे आले आणि पहिला माझा पुण्यातला आउट ऑफ होम म्हणजे हा स्टे होता. आणि इथे मी तुमचे आता आपला जो इंटरव्ह्यू होता त्याच्या पलीकडे पानमळ्यामध्ये ते जे हे आहे हॉस्टेल, तिथे मी राहायला होते 2-2.5 वर्ष. ते कुलकर्णी काकांचं जे हे आहे ते. तर म्हणजे काही स्पेशल आठवणी या माझ्या रिजनशी पण त्या कनेक्टेड आहेत. आणि तिथून मी सायकोलॉजीचा जर्नी पहिल्यांदा सुरू केला. देन आय स्टार्टेड माय ओन जर्नी. आणि मग तिथून तसं म्हणजे आय स्टार्टेड, मग आम्ही दिल्ली म्हणजे बाहेर परदेशात, मग अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि नंतर पुन्हा पुण्यात आलो आणि पहिल्या मुलाचा जन्म वगैरे झाला. मग त्याच्यानंतर मी MBAचा प्रोफेसर म्हणून जॉईन झाले. आणि आफ्टर काही वर्ष प्रोफेसरशिप केल्यानंतर आय वॉज ऑलवेज हॅव्हिंग समथिंग इन माय माइंड की मला माझं काहीतरी सुरू करायचंय. देन आफ्टर दॅट मग हळूहळू मी ट्रेनिंग्स पण घेत होते सायमल्टेनियसली. अँड देन आय स्टार्टेड प्रॉपरली माइंड स्पा ग्लोबल, म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी. देन आय स्टार्टेड. मग त्याचा ऑफलाईन, मग ते कोरोना, मग त्याच्यानंतर ऑनलाईन, मग तो असा जर्नी सगळा इव्हॉल्व्ह होत होत आता बऱ्याच म्हणजे माझ्याकडे UK, US, जपान इकडून पण इंटरनॅशनल कोचिंगसाठी पण माझे स्वतःचे क्लायंट आहेत. आणि आय जस्ट स्टार्टेड फ्रॉम अ होम. आणि आता ते बऱ्याच म्हणजे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सोबत आमचे टायअप आहेत. इंटरनॅशनल MNCs मध्ये माझं म्हणजे मराठी मीडियम मधून येऊन मला असा तो एक प्रश्न होता त्यावेळी की म्हणजे मी कसं काय इंग्लिश बोलायचं, आणि सगळंच असं त्यावेळी नवीन. म्हणजे हा जो जर्नी आहे हा का असा आहे की मला शिकायचं होतं किंवा माझी आयडेंटिटी निर्माण करायची होती, फक्त पैसा हाच काही एक हेतू नव्हता. पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी की कसं काय आपण जाणार. आणि घरात कसं होतं की लव्ह मॅरेज असल्यामुळं म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ते मेकॅनिकल इंजिनियर, आणि ऑफकोर्स त्यांचा मेकॅनिकल फील्डमध्ये त्यांचा जॉब वगैरे, आणि त्यांची पहिली म्हणजे जे आता पार्टनरचं एक आपलं हे असतं की नाही हे ह्याचं कॉर्पोरेटमध्ये म्हणजे घरामध्ये कॉर्पोरेटचं वलय. तर म्हणजे देन आय क्रॅक किंवा आय थॉट की कसं बाबा मग हे कॉर्पोरेटच्या ह्याच्यात आपल्याला नेमकं काय करायचंय, आपला तर जर्नी पूर्ण वेगळा आहे. हे कॉर्पोरेटचं हे असं म्हणजे जे काय एक महत्व वाढवलंय घरामध्ये, तर ते आपल्याला काय नेमकं करायचंय. देन आय स्टार्ट की नाही चला मग आपण कॉर्पोरेट ट्रेनिंग घेऊया की जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे पुढं एस्टॅब्लिश करता येईल. अँड देन आय स्टार्टेड की म्हणजे इंग्लिश पासूनचा तो जर्नी अगदी मग पूर्ण माइंडफुलनेस, पूर्ण प्रोग्राम्स घेण्यापर्यंत. आणि आज JCB, ACG पॅम्पॅक, ACG वर्ल्ड वाईड बऱ्याच सारख्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये मी म्हणजे माझे प्रोग्राम्स कॉन्फिडेंटली CEO लेवलवरती सुद्धा कंडक्ट केलेत. सो दिस इज व्हॉट आय वुड लाईक टू टेल ऑल म्हणजे माझ्या मैत्रिणींना किंवा सगळ्यांना असं. तुमचं इंट्रोडक्शन करून देताना मी सांगितलं माइंड कोच, राईट.
आपण बेसिक पासून जाऊयात आता जरा. राईट. काय असतं माइंड कोच, ही कन्सेप्ट काय? बेसिकली आताच्या काळात कसं आहे की म्हणजे सायकोलॉजिस्ट हे पहिल्यापासूनच आहे. त्याच्यात मुळात मेडिसिन ज्याच्यात देतात ते सायकियाट्रिस्ट असतात, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या मानसिक समस्या आहेत त्याच्यात औषध गोळ्यांनी त्याला ट्रीटमेंट दिली जाते. पण जेव्हा थेरपी, विचार थेरपी किंवा आपण म्हणतो बोलणं किंवा काही इंटरव्हेन्शन्स जे असतात तर त्याला सायकोलॉजिस्ट असं म्हणतात मुळात. म्हणजे जे आपल्या इथं हा सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट. मग आता हे जे कोचिंग फील्ड सध्या नव्याने आपल्या इथे येऊ घातलंय आत्ताच्या इंडियाच्या ह्याच्यामध्ये, तर मग जे वेगवेगळे कोचेस आहेत त्याच्यामध्ये माइंड शिफ्ट आहे, त्याच्यामध्ये लाईफ कोच, आता बरेच असे टर्म्स हल्ली ऐकिवात असतात. तर त्याच्यामध्ये पूर्ण माइंडचा अभ्यास करणारा म्हणजे माइंडफुलनेस ऍक्च्युली. तर मग मी माइंड कोच आहे किंवा मनाच्या समस्या, मनाचे जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही गायडन्स देतो. मग पूर्ण कॉर्पोरेट प्रोफेशनल्स पासून अगदी होममेकर्स पर्यंत, हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांना तिथपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत माझं मी म्हणजे असं वाईड ठेवलेलं आहे. नॉट नेस माइंडच्या काय 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 समस्या आता तुम्ही एवढे दिवस याच्यामध्ये काम करताय, एक्सपिरियन्स मोठा आहे तुमचा, काय समस्या असतात नक्की? कारण बऱ्याच जणांना या समस्या असतात हेच माहित नाही. राईट. तुम्ही जर सांगितलं तर कळेल की बाबा ही समस्या आहे आणि याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ढोबळमानाने आपण दोन पद्धतीत त्याचं वर्गीकरण करतो. एक म्हणजे आपण म्हणतो न्यूरोसिस आणि सायकोसिस. ज्यांना औषध गोळ्या लागतात ते सगळं सायकोसिसमध्ये येतं. त्याच्यात स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन, म्हणजे जरा थोडेसे डीप आजार, मानसिक आजार की ज्याला व्यवस्थित ट्रीटमेंटची, फॉलोअपची ज्याच्यात गरज असते. आणि नॉर्मली जे येतात आजार म्हणजे अगदी साधं चंचलता, लक्ष न लागणे तिथपासून ते नैराश्य, वरचेवर मोटिवेशन नसणे, मन न लागणे, उत्साह नसणे, म्हणजे जे दीर्घकाळ थोडंसं, आता अगदी एखाद दिवस उत्साह नाही आहे काय नॉर्मली आपल्याला सगळ्यांनाच होतं की नाही बाबा माझं मन लागत नाहीये कशात, किंवा थोडं उदास, हवा पालट केलं, चेंज झालं, असं हे नसतं. ते दीर्घकाळ ती स्टेट तशी टिकते. म्हणजे मग तो नैराश्याचा भाग असेल किंवा एन्झायटी, ज्याला आजकाल खूप हा जो चलनी वर्ड आहे एन्झायटी, जरा काय झालं की एन्झायटी, नवीन. तर मग त्या एन्झायटीच्या याच्यामध्ये म्हणजे एन्झायटी म्हणजे तेच परत एजिटेटेड माइंड की ज्याच्यात आपण म्हणतो सारखी अस्वस्थता. एन्झायटी म्हणजे सिंपल अस्वस्थ माइंड की सतत काहीतरी जे काही पुढचं होणार आहे ते होईपर्यंत मनाला स्थिरता नसणं. म्हणजे आपण म्हणतो ना की एक टप्पे आहेत कामाचे, की आता बाबा एक आपण ठरवलेला टप्पा, त्याच्यावर आपण स्थिरपणे काम केलं, पुढच्या टप्प्यात गेलो. अँग्शियसनेस हा विकार असणाऱ्या लोकांना ते होईपर्यंत त्यांचं चंचल मन आणि अतिशय स्थिरता नसते. नैराश्यात असलेल्यांना सततच होपलेस वाटत असतं, बिनकामाचंच निराश वाटत असतं. म्हणजे हे ज्या वेळेला इतकं वाढतं की जे त्यांचं ते डेली लाईफ, त्याच्यामध्ये आपण म्हणूया वर्क, प्लेजर असं करू शकत नाहीत, तेव्हा आपण ते म्हणतो की ते थोडंसं इलनेसकडे जात आहे किंवा त्याला तिथं मानसशास्त्रज्ञ किंवा जे प्रोफेशनल्स आहेत तिथे त्यांना हेल्प घेण्याची गरज आहे. जे त्यांचं त्यांना नाही हँडल करता येते. म्हणजे बरेच दिवस झाले भूक लागत नाहीये किंवा खूप भूक लागतीये, खूप खावंसं वाटतंय, बिंज इटिंग होतंय, अनेक असे बिहेवियरल प्रॉब्लेम्स की ज्याच्यामध्ये तुमचे थॉट्स, इमोशन्स काही ना काही कारणामुळं हॅम्पर झालेत, ट्रॅक पासून वेगळे गेलेत आणि ते ह्याच्यामध्ये जात आहेत. म्हणजे भूक लागणे आणि भूक न लागणे हे सुद्धा याचे प्रकार आहे. प्रकार असं नाही, ते सिम्पटम आहेत. लक्षणं आहेत, जरूरच आहेत. कारण काही डिप्रेशनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अजिबातच भूक न लागणे, डोकं जड राहणे किंवा खूप खावंसं वाटून भरपूर वजन वाढणे, म्हणजे काही नसेलच दुसरं काही डोक्यात तर काय होतं, सारखी सुद्धा काकावून वजन वाढणे, हे पण एक मानसिक आजारच आहे. काही मॅनिया असेल किंवा डिप्रेशन असेल, औदासिन्य, असे वेगवेगळे म्हणजे त्यातले टर्म्स आहेत. रिझन काय आहेत की आता एवढे प्रमाण वाढलेत? राईट. की पूर्वी कुणी नव्हतं माइंड कोच, पूर्वी जास्त सायकोलॉजिस्ट नव्हते. राईट, बरोबर. आता एवढं प्रमाण वाढण्याचं कारण काय? मानसिक ह्याच्यामध्ये आत्ताच्या काळातलं औद्योगिकरण आहे, सोशलायझेशन, म्हणजे त्याच्या मॉडर्नायझेशनच्या संकल्पना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढतायत. न्यूक्लिअर फॅमिलीचं जे काही हे आहे, म्हणजे जो काही माणसांचा सपोर्ट किंवा एकूण सपोर्ट सिस्टीम कमी होऊन कॉम्पिटिटिव्हनेस वाढलाय. जिथं जिथं कॉम्पिटिटिव्हनेस वाढलाय तिथं तिथं तुमची जी आपण म्हणतो नर्वस सिस्टीम कायम फाईट अँड फ्लाईट अशा मोडवर असते. आता तुम्ही म्हणला असेल की आता सपोज वायर आहे आणि मी तर त्याला साप म्हणीन, तर दॅट इज समथिंग दॅट की म्हणजे तिथं प्रॉब्लेम आहे. राईट. म्हणजे फाईट अँड फ्लाईट आणि फ्रीज अशा परिस्थितीमध्ये आपली नर्वस सिस्टीम सततच आव्हानाला काहीतरी असं भयानक समजून इट बिकम्स अ सायकोसोमॅटिक इलनेस. ते आजच्या काळात आपण म्हणतो लाईफस्टाईल इलनेस आणि सायकोसोमॅटिक इलनेस हे वाढत्या ह्या सगळ्या गोष्टींचे एक साईड इफेक्ट आहेत. ज्याला बॅलन्स त्याचा साधता आलेला नाहीये त्याला बाबा मग ते जास्त सोशल मीडियाचं कन्झम्पशन किंवा त्याची कंपॅरिझन,
लोकांच्या काही गोष्टींची कंपॅरिझनमुळे सुद्धा लोकांना लो वाटणं वगैरे. आता माझा मित्र काहीतरी तिकडं हैदराबादमध्ये तो ली मेरिडियन मध्ये आहे का बेंगलोरमध्ये अजून कुठल्या तरी याच्यात आहे, मी काय करतोय, म्हणजे ह्या सुद्धा सोशल मीडियामुळे क्रिएट झालेल्या समस्या आहेत. किंवा लाईफ आपलं हॅपनिंग नाहीये फारसं. माझ्या मित्रांची मैत्रिणींची लाईफ कशी, कायम स्टोरीजमध्ये अपडेट, इंस्टाग्रामवर अपडेट, माझं लाईफच असं कसं, म्हणजे इथून सुद्धा अशा म्हणजे काही नसलेल्या समस्यांमध्ये सुद्धा समस्या क्रिएट होत आहेत. असं म्हणजे आजच्या काळातल्या ह्या थोड्याशा मॉडर्न आणि बदललेल्या समस्या आहेत. बरोबर. उपायांकडे आपण नंतर येऊयात. राईट. परंतु युथ आपला जो आहे तो जास्त युथ आहे, स्टुडंट आहेत, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत. सो यांच्यामध्ये भीती खूप असते. राईट. आपण म्हणतो एन्झायटी. राईट. तर ती खूप असते. आणि जर एखादा विद्यार्थी असेल, स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, तर अभ्यास करत असताना मी पास होईल का, राईट, याची भीती त्याच्या मनामध्ये असते, मन चंचल असतं. राईट. पेपर तो ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेसही त्याला एखादा प्रश्न आवड गेल्याच्या नंतर त्याला वाटतं की अरे मी पास होईल का आणि पुढे काय होईल. ही जी मनाची चंचलता असते ही कशामुळे येते? मुळात कसं आहे की ज्याला NLPच्या ह्याच्यात आपण, मी दोन्ही बाजूत सांगते, भगवद्गीतेत म्हणतो आपण कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवद्गीतेत जो अर्थ आहे फल, NLP मध्ये न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये आहे अर्थ आउटकम, म्हणजे फल आणि आउटकम ज्याला आपण म्हणतो, ते जर कॉन्स्टंटली डोक्यात असेल आणि आपलं कामावरचं लक्ष जर आपल्या आउटकममुळं विचलित होत असेल तर ती चंचलता येते. आता मी ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं लक्ष स्थिर आहे, माझं लक्ष, म्हणजे आपलं पूर्ण वी आर इन टू हिअर इन दिस मोमेंट, माइंडफुली आपण ते अगदी शांतपणे घेतोय. आता माझ्या डोक्यातही हा विचार नाहीये की आता किती जण ऐकतील, किती लोकांपर्यंत म्हणजे पोहोचेल, काय काय लोक रिॲक्शन देतील, मग ते ट्रोल करतील का, चांगल्या असतील का, वाईट असतील का. द मोमेंट आय वुड थिंक अबाउट दॅट, इथलं लक्ष त्यात उडालं. म्हणजे हेच मॅक्सिमम MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पण आपण, म्हणजे त्यांचंही नंतरचे जे काही त्यांचे आउटकम आहेत ते एकदा सेट झाले की बाबा मला IAS व्हायचं किंवा आणि काय त्यांचं जे गोल आहे, त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जे काही डे टू डे मध्ये तुम्ही ठरवलेला पार्ट आहे, परीक्षा आहे, तिथं तुम्ही तो फोकस आणला पाहिजे, ना की तुमच्या त्या आउटकमवरती. तेव्हा तुमचं मन त्या टप्प्यावर स्थिर करणं गरजेचं आहे. एंड गोल जे आहे त्या एंड गोलवरती न करता आपण म्हणतो ना मीन गोल, म्हणजे प्रोसेसवरती तुम्ही फोकस करा. बरोबर. असं मी सुचवेन. प्रोसेस जितकी तुम्हाला आनंददायक होईल तितकं तुम्हाला फिअर ऑफ फेल्युअर राहणार नाही. कारण ते काय होतं, फिअर ऑफ फेल्युअर आलं तर मला लोक काय जज करतील, मी 2 वेळा अटेम्प्ट दिलाय, लोक मला काय समजतील, हा भाग जो आहे ना सोशल टॅबू, तो त्याच्या डोक्यात असल्यामुळं काय राहतं की नाही, मग प्रेशर येतं त्यांना. आणि ऍक्च्युली प्रेशरमधून कधीही सक्सेस तसं क्रिएट होत नाही, हे आपल्याला माहितीये. म्हणजे सक्सेस ही जी आहे ती एक इनर एक अभिव्यक्ती आहे. सक्सेस ही एक जस्ट माझ्या दृष्टीने म्हणजे की बेस्ट तुम्ही तुमचं दिलं, तुम्हाला त्यात सक्सेस आलं, ती एक अभिव्यक्ती आहे. सक्सेस हे प्रेशर नाहीच आहे. पण आपल्या इथं सोसायटल यांनी काहीतरी विचित्र त्या एक्सपेक्टेशन्समुळे प्रेशर्स क्रिएट म्हणजे करून ठेवली आहेत तशी. सो वन्स दे फेल इन टू दॅट विशियस सायकल, त्यांना ते मग वाटतं की अरे हे जर नाही झालं तर माझे आई वडील काय विचार करतील, बाकीचे काय विचार करतील, ह्या सगळ्या चुकीच्या विचारसरणीमुळं प्रेशर क्रिएट होतं. अगदी बरोबर. आपण महिला दिनानिमित्त बोलतोय. राईट. महिलांच्या मानसिक आरोग्याबाबतीत काय सांगाल? कारण बऱ्याच वेळा आम्ही वाचत असतो, आम्ही ऐकत असतो की डायव्होर्स पर्यंत हे विषय जातात का, तर मेंटल हेल्थ, राईट, काहीतरी मानसिक ताण असतो, ह्या गोष्टी काय सांगाल तुम्ही? सगळ्यात महत्वाचं मला असं सांगायला आवडेल की महिलांनी प्रत्येकाने स्वतःचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी म्हणजे काही गोष्टी केल्याच पाहिजेत. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजे रोजचं तुमचं काही मेडिटेशन असेल, स्वतःशी सेल्फ कनेक्ट असेल, म्हणजे स्वतःच आतमध्ये कनेक्ट करणं. दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या आनंदासाठी वेळ काढणं, फिजिकल हेल्थवरती फोकस करणं. कारण सकाळी डबा करण्याची गडबड, रोज प्रत्येकालाच जे काही म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीचा जो काही पार्ट असतो त्याच्यामध्ये नंतर मग त्या गोष्टी म्हणजे तुम्ही खाण्याचं जेवढं आपलं इझिली होतं, जास्ती कुकिंगची हे असल्यामुळं म्हणजे कसं होतं की मग खाण्याचा हे जेवढा राहतो तेवढा एक्सरसाइजचा राहत नाही कनेक्ट. त्याच्यामुळे फिजिकल हेल्थवरती फोकस करणं, मेंटल हेल्थवरती फोकस करणं आणि स्वतःला आवडत्या गोष्टी पण करणं, फक्त स्वतःसाठी, ना की कुटुंबासाठी, ना करिअरसाठी. कारण हे एवढ्या गोष्टीचं
म्हणजे पुन्हा प्रेशर येतं की बाबा मला हा वेळ माझा इकडे जायला पाहिजे, तिकडे, म्हणजे करिअरसाठी म्हणा, कुटुंबासाठी. मला फक्त मला पाहिजे म्हणून मी काय काय करते. पण ते अलीकडच्या काळात वाढलेलं आहे ही प्रमाण, अशा पद्धतीचा विचार करणाऱ्या महिलांचं सुद्धा. पण त्यामुळे खरं तर मेंटल हेल्थ चांगली राहायला मदत होईल, की त्याच्यामध्ये तुम्हाला काही रिटर्न एक्सपेक्टेशन नाहीये, पण तुम्ही फक्त आनंदासाठी करताय, तुमच्या प्लेजरसाठी किंवा तुमच्या शाश्वत आनंदासाठी पण करताय. म्हणजे बरोबर. तुम्ही म्हणलात की महिलांनी फिजिकल हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. राईट. फिजिकल हेल्थसाठी जिम असतात, कोणी व्यायाम करतं, घरात करतं, कोणी बाहेर करतं, जिम मध्ये करतं. मेंटल हेल्थसाठी काय आहे का नाही असं वेळ? मेंटल हेल्थसाठी स्पेशली मी स्वतः माइंड जिमची फाउंडर आहे. माइंड जिम इज समथिंग की मनाची व्यायामशाळा. जसं आपण फिजिकली आपल्याला द वे यू वॉन्ट, की म्हणजे तुम्हाला एका फिजिकल बॉडी तुमच्या शेपअपमध्ये पाहिजे आहे, त्याच्यामुळे तुम्ही जाता, तसं आम्ही मनाच्या व्यायामशाळेत लोकांना विचार कसा करावा, इमोशनल बॅलन्स कसा ठेवावा, त्याच्यानंतर इमोशन्स आपले म्हणजे इमोशनल स्टेट चांगली कशी ठेवावी, मोटिवेटेड, व्हिज्युअलायझेशन, जे तुम्हाला आउटकम मॅनिफेस्ट करायचे आहेत तुमच्या लाईफमध्ये. उद्या बाबा तुम्हाला अमुक एक तुमच्या फॅमिलीला मॉरिशसला घेऊन जायचंय, फॉर एक्झाम्पल एनिथिंग, जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचंय ते तुम्ही कशा पद्धतीने बघायचं आणि रोज तुम्ही त्याला कशी एनर्जी द्यायची. कुठलंही तुमचं इंडिव्हिज्युअल गोल असेल तर असे अनेक एक्सरसाइजेस की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे फिजिकल ह्याच्यापासून तुमच्या मेंटल वेलनेस पर्यंतची अनेक टेक्निक्स आपण माइंड जिम मध्ये घेतो, मनाच्या व्यायामशाळेत. आणि सिंपल व्यायाम तुम्ही रोज घरच्या घरी करू शकता, तुम्ही एक्सपर्ट कडून शिकू शकता. कानात सिंपल इयरफोन तुम्ही घातला आणि रिलॅक्सेशनची माझी सीडी बऱ्याच जणांना आवडल्याचं सुद्धा लोकांनी म्हटलंय की रिलॅक्स करणं, कारण तेवढ्या रिलॅक्सेशन मध्ये लोकांना जायची सवयच नाहीये. घाई गर्दीत सततच डिमांड आणि सततच काहीतरी करायचंय या 8 तासात अडकलेले लोक असतात. त्याच्यामुळे अर्धा तास पूर्ण डीप हिप्नॉसिस मध्ये जातात. तो अनुभवच म्हणजे अप्रतिम असतो, कारण तुम्ही तुमच्या पूर्ण बॉडीशी आणि माइंडशी आतून कनेक्ट होता, पूर्ण रिलॅक्सेशन. आणि मग आम्ही त्याला ऑटो सजेशन म्हणतो, ज्याला आपलं सबकॉन्शियस माइंड आपले ती कमांड ऐकतं, की ज्याच्यामध्ये तुम्ही आता पूर्ण पॉवरफुल झालाय किंवा तुम्ही तुमचं गोल उद्दिष्ट साध्य करण्याची तुमची हे आहे, कॅपॅबिलिटी आहे, अशा पॉवरफुल सूचना आम्ही त्यात रेकॉर्ड केल्यात, अंतर्मनाला द्यायच्या. त्यावेळी ज्यावेळी तुम्ही ते मनाच्या शांत अवस्थेत ते ऑटो सजेशन्स ऐकता, त्यावेळेला तुमचं मन रिसेप्टिव्ह होतं, सबकॉन्शियस माइंड रिसेप्टिव्ह होतं, अँड दॅट बिकम्स मोर पॉवरफुल टू मॅनिफेस्ट ऑल द ड्रीम्स. पण आता हे जे तुम्ही व्यायाम सांगितले, ह्या गोष्टी सगळ्या होतील, तुम्ही कोच आहात, ते शिकवतायत, पण एक नॉर्मल डेली लाईफमध्ये मन जर शांत ठेवायचं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर काय सजेशन द्याल तुम्ही? 3 सजेशन्स आहेत. पहिली गोष्ट, सगळ्यात महत्वाचं, तुमचा परफेक्शनचा, परिपूर्णतेचा सततचा अट्टाहास सोडला पाहिजे, म्हणजे लेडीजना सांगायचं असेल. आणि प्रत्येक वेळेला कसं होतं की काही ना काहीतरी गोष्टी, घर आपल्याला आवरलेलं हवंय, पण ती मुलं किंवा त्या घरातली सगळी ते तसं आवरलेलं ठेवतीलच असं नाही. आणि आपल्याला जी काही चिडचिड होते पावली मग, की मीच का ठेवायचं किंवा मला असं पाहिजे तेव्हा कुणीच नाहीये, हा जो काही भाग आहे, किंवा मला काहीतरी छान मूड आलाय, नेमकं नवऱ्याला त्यावेळी मित्रांबरोबर कुठेतरी जायचंय आणि आपला मूड ऑफ, म्हणजे इन दॅट केस असे काही जे क्षण असतात की जिथं आपला नेमका मूड ऑफ होतोय किंवा मग तिथं आपण ते अचूक परफेक्शन सारखं होईल असं आपण वी शुड नॉट एक्सपेक्ट दॅट. म्हणजे ओके, असं होऊ शकतं, इट इज लाईक द वे इट इज, यू हॅव टू एक्सेप्ट इट की ओके, इम्परफेक्शन इज अ परफेक्शन. बरोबर. पहिलं. दुसरं आहे ते नॉर्मल, तुम्ही कुठल्या ऍडिक्शन मध्ये न येणं. सिरियल्स असतील, चहा असेल, कॉफी असेल, अगदी साधं ऍडिक्शन नाही लागता कामा कुठलंही, कारण बिकॉज वन्स युअर न्यूरल पाथवेज आर इन दॅट वे, तुमची बॉडी माइंड त्या पद्धतीने क्रेव्ह करायला लागते. साधं कॉफी असेल तरी 3 वाजता नाही घेतलं, डोकं दुखायला लागलं, दॅट इज युअर ऍडिक्शन. सिरियल्स असतात कित्येक बायकांना, मग ते काय करू, मग त्याच्यापेक्षा तुम्ही नवीन काही कला शिका किंवा दुसऱ्यांना काही येते ते शिकवा, काही कोडी सोडवा, त्यांनी सुद्धा न्यूरल नवीन पाथवेज तयार होतात. काही स्किल्स शिका, पॉडकास्ट करा. आता प्रत्येकाला प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, स्वतःच्या इंस्टाग्रामवरून बोलू शकतात किंवा स्वतःचं काही शेअर करू शकतात. अशा अनेक गोष्टी तुम्ही शेअर करू शकता की ज्या तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकतात पब्लिक ह्याच्यामध्ये. म्हणजे कित्येक बायकांना असे म्हणजे डिलेमाज असतात. आणि तिसरं म्हणजे काय की त्यांनी प्रोफेशनल हेल्प घेतली पाहिजे. अजून कालच एक बाई मुंबईच्या होत्या, तर शी वॉज आस्किंग मी की मला आता सेकंड प्रेग्नन्सीसाठी, म्हणजे एक एक्झाम्पल आठवलं की सेकंड प्रेग्नन्सीसाठी मला माझी आत्ताची छान नोकरी आहे, मी छान कमावते, पण मला ही भीती वाटते की हे सगळं डिस्टर्ब करून मी सेकंड प्रेग्नन्सीला जाऊ का नको. तर मला तुमचं मत. मग मी म्हटलं मी माझं मत नाही सांगणार आहे, वी शुड गो आउट, 2 दिवस पूर्ण स्वतःला विचारा मी काय करू, की या अनसर्टनिटीची तयारी आहे का माझी पुढं. आणि मी तुम्हाला जर सांगेन तज्ज्ञ म्हणून की जॉब आहेत का, तर आहेत अजून 4 वर्षांनी, पण तुम्हाला तेवढ्याच पेक्षा त्याच्यापेक्षा जास्त
जास्तचा पण जॉब मिळेल, पण तुमची ते तयार करायची हे पाहिजे की बाबा मला 1-2 वर्ष गॅप पडेल आणि मग मी जाईन पुढं. म्हणजे बऱ्याच वेळेला बायकांचं कसं आहे की त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण त्यांना त्या निर्णय स्वीकारण्याची तयारी नाहीये, त्याची किंमत देण्याची तयारी नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळेला काही गॅप्स असतात, काही वेळेला मध्ये मध्ये करिअरचे गॅप्स असतात किंवा काही वेगळे मूव्ज असतात किंवा काही त्यांना वेगळं ट्राय करायचं, तर त्या पर्यायाची किंमत देण्याची पण आपली तयारी. बरोबर, ती मानसिकता पाहिजे. मानसिकता पाहिजे की ओके काही अनसर्टन्टी होईल. मग ते म्हणाल्यावरती म्हणली नाही मला खरोखरच तुमचं सेशन ग्रेट वाटलं, काल मी अजून एकाचं घेतलं मला एवढं त्याचं वाटलं नाही, पण तुमच्याकडून मला खरोखर वाटलं की हे ट्राय करायला पाहिजे मला. त्यामुळे म्हणजे दिस इज समथिंग. नक्की. थोडंसं विद्यार्थ्यांकडे जाऊयात. बरेच विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि अभ्यास करत असताना ते असतात एका पानावरती, पण ते तोपर्यंत कुठल्या तरी दुसऱ्या देशात निघून गेलेले असतात. ते त्यांचं माइंड स्टेबल नसतं. त्यांच्या नंतर लक्षात येतं अरे आपण भटकत चाललेलो आहेत. हे का होतं आणि हे टाळायचं असेल तर काय करावं? तेच मी तुम्हाला पुन्हा म्हटलं तसं मुळात त्यांची रुची, अभिरुची आणि त्यांचं गोल ह्याच्याशी ती क्षमता अवलंबून आहे. जेवढं गोल जास्त त्यांचं स्ट्रॉंग असेल ना तेवढं ते होत नाही. आणि दुसरी गोष्ट माइंडफुलनेसचा सराव करायला पाहिजे. म्हणजे आता ह्या पानावरती आहे ना मी, मग तुम्ही पेन्सिलीने त्याला मुद्द्याला हे करा. बऱ्याच वेळेला SQ3R आम्ही टेक्निक सांगतो. रिडिंग, क्वेश्चनिंग करा. ब्रेनला व्हॉट एव्हर यू क्वेश्चन, तुम्हाला त्याचे आन्सर शोधायला तुम्ही ते वाचता तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतं. त्याच्यानंतर रिडिंग, रिसायटेशन, रिव्ह्यू. रिसायटेशन करा. मुलं काय करतात वाचतच जातात बऱ्याच वेळा, मग ब्रेनला कंटाळा येऊन जातो. आफ्टर 40 minutes यू शुड टेक अ ब्रेक. 5-10 minutes. 10 minutes ब्रेक विच इज नॉट एंगेजिंग. म्हणजे असं तुम्हाला आवडतं ऋतिक रोशनच्या यू विल गो कहो ना प्यारेमध्ये. एंगेजिंग तुम्ही एक छान खाली झाडांना पाणी घालून या, चक्कर मारा, काहीतरी छोटंसं खा किंवा काहीतरी एखादा ट्रॅक ऐका, एक 10 मिनिटाचा ब्रेक. आफ्टर दॅट नेक्स्ट अभ्यास. थोडंसं हे टेक्निकली ब्रेन हा आपला एक महत्वाचा काय म्हणतो आपण, वी शुड गो हँड इन हँड विथ ब्रेन. ब्रेनला कंटाळा आला ना की हे सगळे प्रकार होतात, द वे यू टोल्ड. तर मग ते ब्रेनच्या फ्रेंडलीनेस नी आपण ते घ्यायला पाहिजे इन दॅट केस. अगदी बरोबर. ज्यावेळेस संसार चालू असतो जनरली आणि वाद होत असतात, काहींचे संसार तुटतात, काहींचे तुटण्याच्या मार्गावर असतात आणि काहींचे खूप चांगले चाललेले असतात. एकंदरीत विवाहित जोडप्यांना काय सांगाल तुम्ही, त्यांची मानसिकता कशी असली पाहिजे? कारण असे भरपूर लोक तुमच्याकडे येत असतील सल्ले घेण्यासाठी, पाहणारे भरपूर विवाहित असतील. बरोबर. सगळ्यात महत्वाचं मन आणि म्हणजे तुमच्या ज्या काही भावनिक स्फोट न होऊ देणं ह्याचा जो कालावधी आहे, म्हणजे रिस्पॉन्स आणि रिॲक्शन ह्याच्यामध्ये जो थोडासा हे आहे तो चांगला ठेवला पाहिजे. आणि तिथल्या तिथं जे काही भांडणं आहेत, जे काही वाद आहेत त्याला डीलिंग करता आलं पाहिजे. की बाबा मग आता तू मला काल असं केलंस, मग मी आता तुला उद्या बघते, किंवा आता कसं माझ्याचकडे पावर आल्यावरती मग मी, म्हणजे दॅट बिकम्स अ विशियस सायकल. ते झालं, ते कालचं भांडण तिथं थांबलं, काहीतरी त्या भांडणाला तिथं एक हे पाहिजे, म्हणजे की ते तिथं थांबलं. बरोबर. ओके, आता नेक्स्ट मग नेक्स्ट सुरू होईपर्यंत मधला काळ तुम्ही चांगलं जगा ना. म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये भांडणामध्ये पण माइंडफुल मोमेंट्स असतात. चांगलं भांडा, म्हणजे त्या भांडणातनं काहीतरी क्रिएट करा. तुम्हाला त्यातनं मोटिवेशन मिळतंय का? भांडणात सुद्धा असं म्हणजे एकमेकाला दोष देणं, फालतू उगीच काहीतरी एकमेकांच्यातले निगेटिव्ह पॉइंट्स काढणं, हे करण्यापेक्षा तुमची इम्प्रूव्हमेंट होते का, मग तुम्ही ते तेवढं भांडा. पण त्या भांडणाला सुद्धा एक लेवल पाहिजे की तुम्ही बाबा काय समोरच्याला काही असं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, काय देताय त्याच्यातून, हेही महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि भावनिक रिॲक्शन जे आहे ना, तिथं जितका आपला हे राहील, आपल्या बोलण्यावर कंट्रोल सगळ्यात महत्वाचं. कारण ते जे काय आहे कमेंट्स करणं पटाकन पट असं, तिथनं ती भांडणं मग फार ती अगदी हमरी तुमरीपर्यंत बऱ्याच वेळेला जातात. किंवा असं बऱ्याच वेळेला एकाच पार्टनरला वाटतं की नाही मी फसलोय या रिलेशनमध्ये. तसं नाही वाटतं का? मग तेवढी काळजी तुम्ही जरूर घेतली पाहिजे की तेवढं एक नाविन्य टिकवलं पाहिजे तुम्ही पार्टनर बरोबरचं. म्हणजे जरी काही 4 गोष्टी झाल्या तरी तुम्ही अजून 4-5 गोष्टी अजून चांगल्या प्लस केल्यात सपोज, की ते नाविन्य टिकले पाहिजे, की जेणेकरून की ओके चाललंय आता, म्हणजे आमचं चांगलं झालंय हे दोन्ही बाजूंना, आणि हा आहे माझ्या बरोबर किंवा ही आहे माझ्या बरोबर, त्यामुळे लाईफमध्ये मजा आहे, मी तिला कधी जाऊन सांगू, असा फील ज्या दिवशी, मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणते, असा जर फील ज्या दिवशी गेला त्या दिवशी ते
संपलं. म्हणजे असं नाही हे होता का ह्याला काय सांगायचंय किंवा असं जर वाटायला लागलं तर दॅट इज समथिंग प्रॉब्लेम. का कधी मी शेअर करू किंवा कुठले मुद्दे मी कसे सांगू आणि काय काय झालं किंवा त्यालाही तसं वाटलं पाहिजे की हा ही आहे, हिचं छान होतं हे, किंवा हिच्या ह्याच्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी हिला शेअर करायच्यात. तर हे आहे ते त्याच्यासाठी तर कोणतरी जवळचं पाहिजे आपल्याला. बाकी सगळं तुम्ही एक आहे तुमचं बाबा इन्कमला याल तुमचं सगळं आहे, पण एक जे इंटिमेट शेअरिंग आहे, हक्काचं माणूस की जे इंटिमेट आहे की तुमचं काही असलं तरी ते तुमचं ऐकून घेणार आहे, तुम्हाला एक्सप्रेस करायला. कारण कोण आता हल्ली इतकं झालं की एक्सप्रेस करायला तुम्हाला कोण आहे हा पण एक विचारात घेण्यासारखा मुद्दा आहे. त्याच्यामुळं हा विचार करावा असं मला वाटतं. तुमचं ऐकून कुणी का घ्यावं? ऐकून कुणी का घ्यावं? जोपर्यंत तुम्ही हक्काचं असं तुमचं एक ठाम माणूस आहे, त्यांचंही तुम्ही घेता आणि तुम्ही तुमचंही ते घेतात, त्यालाच तर आपण हे म्हणतो ना. आणि शेवटी हे लागतंच. मग ते आपण जवळचा मग कुणीतरी मित्र शोधणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतनं मग ते शेवटी अल्टिमेट नीड हे पर्याय घेतलेच जातात. मग ते इथंच केलेलं काय वाईट आहे ना. म्हणजे इन दॅट केस तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचंच आहे ते नातं जर ठेवलं त्या पद्धतीनं तर तुमच्या त्या सगळ्या नीड्स ऑटोमॅटिकच तुमचं हे होणार आहे. बरोबर. तुम्ही आता जे माइंड कोच म्हणून काम पाहताय किंवा तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे त्याचं काम कसं चालतं? बेसिकली ऑनलाईन चालतं आणि आम्ही एन्झायटी त्याच्यानंतर ओव्हर थिंकिंगवरचे फेसबुकवरून ऍड्स वगैरे पण देतो. आणि मग लोक माझे अपॉइंटमेंट घेतात त्यातनं. आणि मग 1 महिन्याचा हा पूर्ण प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना 8 ते 10 ऑडिओज देतो, 8 ते 10 व्हिडिओज देतो. मी जसं तुम्हाला म्हटलं तसं की त्यांना इमोशनल डाएट देतो पूर्ण. आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन, आय डोंट सेल प्रोग्राम, आय सेल ट्रान्सफॉर्मेशन्स, की त्यांच्यातले बदल की बाबा एक आता हजबंड वाईफचा आहे म्हणजे ज्या अशा 2-4 लेडीज ज्या आत्ता माझ्या मागच्या आठवड्यामध्ये ज्यांनी माझी सेशन्स घेतली होती, मागच्या महिन्यात कंप्लीट केली, तर त्यांना एक IT मधनं प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन जाणवलं की स्ट्रेस टेन्शन वाटतंय, ओव्हर थिंकिंग वाटतंय, नवीन करायला काही मोटिवेशन वाटत नाही. तर ते आम्ही त्यांच्याकडून ते सगळं करून घेतो सेशन्समध्ये. आणि किती दिवसाचा कोर्स असतो हा? 1 मंथचा असतो. 1 मंथ ते 2 मंथ. म्हणजे त्या एन्झायटीचे पॅटर्न्सना इंटरप्ट करायला मुळात 21 दिवस लागतात आपलं माइंड प्रोग्रामिंग बदलायला. मुळात लोक म्हणजे जे तुमच्याकडे पेशंट येत असतील, आपण पेशंट म्हणून हे जे येतात हे खुलून बोलतात सगळ्या गोष्टी? हो. म्हणजे आतापर्यंत माझे जेवढे क्लायंट्स आले ते सगळे प्रचंड ते बोलतात. ऑनलाईनही तेवढेच बोलतात, अगदी रडतात, बोलतात, म्हणजे हे सगळं एक्सप्रेस करतात. अँड दे फील कम्फर्टेबल अबाउट म्हणजे विथ मी. हे मला सगळ्यात आवडतं आणि तो ट्रस्ट आहे. आणि आम्ही आता कुठेही काही एक्झाम्पल शेअर करताना वी नेव्हर डिस्क्लोज एनिथिंग, म्हणजे नावं नाही डिस्क्लोज करत, पण कंटेंट आम्ही हे करू शकतो. म्हणजे कंटेंटचे एक्झाम्पल्स देतो आम्ही. पण म्हणजे एव्हरीवन्स नेम, त्यांची इन्फॉर्मेशन ही नेहमी आम्ही तशी कॉन्फिडेन्शियलच असते. आणि लोक बोलतात, मोकळे होतात, वेगवेगळे पर्याय शोधतात त्यांच्या एक्झिस्टन्स असलेल्या ह्याच्यामध्ये. ते पर्याय एकतर म्हणजे इंटरनॅशनल क्लायंट होता, त्याचा ब्रेकअप झाल्यानंतर 3 वर्ष तो त्या मुलीचा चेहरा विसरू शकत नव्हता. आणि ही केम 3rd टाइम टू मी की मला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि मी त्या मुलीचा चेहरा आणि त्याला परत मी हेच सांगते, तू व्हिडिओ आणि फोटो बघू नको. तो नाही मॅडम शुगर खायची नाहीये पण मला शुगर खाण्याचं क्रेविंग होते, त्याचं काय कर. आता त्याचाच परत व्हिडिओ आणि फेसबुकवर जाऊन छानपैकी कसं चाललंय हे बघितल्यानंतर परत तो ही वॉज कमिंग टू मी फॉर काउन्सिलिंग. म्हणजे इन दॅट केस कधी कधी त्यांचंच प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर त्याला हे लक्षात येतं की आपलंच प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर आहे ह्याच्यामध्ये. पण मग ते प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर का होतंय, म्हणजे मग त्याच्या मुळापासून आम्ही त्याला मदत करतो की काय नेमकी समस्या आहे, व्हॉट इज युअर इश्यू. मग त्याच्यातून आपण त्याला सस्टेनेबल असे लॉंग टर्म सोल्युशन्स कसे काढायचे ह्याच्यासाठी आम्ही त्यांना हेल्प करतो. इट हेल्प्स. या सगळ्या गोष्टींमध्ये आज या पॉडकास्टच्या शेवटी सोशल मीडियाचा किती मोठा रोल आहे याच्यामध्ये तुमच्याकडे लोकांना घेऊन येण्यापर्यंत? सोशल मीडियाचाच ऑलमोस्ट मला असं वाटतं 70-80% आहे. कारण आता युट्यूबवरती व्हिडिओ तरी माझे अजून एवढे इंस्टाग्रामवर 1000 फॉलोअर्स नाही आहेत. म्हणजे आय एम फोकसिंग ऑन दॅट. पण म्हणजे करोनानंतरच हे सगळं सुरू, सोशल मीडियाच्या ह्याच्यातून लोक मुलाखतीमधून, डेली हंटवर पण झाला माझा मध्येच, बऱ्याच प्लॅटफॉर्मवर, पब्लिक प्लॅटफॉर्म्सवरती झाले. सोशल मीडियावरती लोक ऐकतात, चांगल्या गोष्टींना लोक दाद देतात आणि येतात. आणि ऑनलाईन याच्यामध्ये गुगल ह्याच्यावरती आमच्या फेसबुकवरच्या ऍड्स रेग्युलर चालू असतात. त्यामुळे ऍड्सला पण अक्रॉस इंडिया लोक, कारण मग आपण पुण्यात बसून अक्रॉस इंडियातले कसे लोक आपण हे करणार ना. म्हणजे सोशल मीडिया इज प्लेइंग अ मेजर रोल. तुमच्याकडे येतात पण सोशल मीडिया हे कारण किती लोकांसाठी ठरतं?
ते मानसिक रोगी 80 ते 90% असेल मे बी. म्हणजे सोशल मीडियाचा रोल आहे म्हणायचं. हो, सोशल मीडियाचा उपयोग तुम्ही कसा करून घेता. आम्ही उपयोग म्हणूनच म्हणलं, आमचं सगळं पोस्टिंग करणं, अवेअरनेससाठी. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे आमचं काम म्हणजे त्याला कामाला एक आमचा प्लॅटफॉर्म म्हणूनच बघतो. तसंच पर्सनल काही गोष्टी शेअर करणे, आपले चांगले इन्स्पायर करणे लोकांना बेसिकली. म्हणजे अशाच पोस्ट की ज्याच्या लोकांना इन्स्पायर, बरेच जण मलाच फेसबुकमुळे ओळखतात, पण मी म्हणजे गेली 4-5 वर्ष सातत्याने कॅम्पेन्स आणि फेसबुकवर पोस्टिंग असल्यामुळं, फेसबुक काय इंस्टाग्राम काय वगैरे, पण म्हणजे त्याच्यामुळे लोकांना कधी कधी इन्स्पायर व्हावं हा त्यातला कंटेंट टाकण्यामागचा हेतू असतो बऱ्याच वेळेला. सगळ्यांचाच तसा नसतो. त्यामुळं मग म्हणजे प्रत्येकाचा कशा पद्धतीने तुम्ही ते सोशल मीडिया वापरता ह्याच्यावर आहे ते. आणि किती वेळ वापरता हे पण आहे सगळ्यात महत्वाचं. किती वेळ वापरता हे महत्वाचं. आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी तुम्ही माइंड विषयी भरपूर गोष्टी सांगितल्या, परंतु भविष्यामध्ये काय सल्ला द्याल तुम्ही? सगळा युथ आहे, ही माइंड जी कन्सेप्ट आहे, राईट, माइंड कोच आहात, काय सल्ला द्याल युथला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियाचा आणि सगळ्या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त वापर तुम्ही तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी करा, माहितीसाठी करा. कित्येक ऑफर्स असतात इंस्टाग्रामवर, म्हणजे यू कांट गेट रीड ऑफ दॅट कम्प्लिटली. म्हणजे असं जर कोणी म्हटलं की मी हे वापरणारच नाहीये तर दॅट विल नॉट बी हेल्पफुल फॉर देअर ग्रोथ. पण म्हणजे त्यांचा उपयोग तुम्ही स्मार्टली करा. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हटलं तसं फिजिकल ऍक्टिव्हिटी रोज ठेवा, एक कम्युनिटीशी कनेक्ट ठेवा चांगल्या पद्धतीने. मूड तुमचा, भावनिक आरोग्य तुमचं सगळ्यात महत्वाचं जपा. कारण इथून पुढच्या काळातला मेजर चॅलेंजेस युअर इमोशनल हेल्थ, बिकॉज इमोशनल हेल्थ इज गेटिंग हॅम्पर्ड बाय ऑल दिस थिंग्स. यू आर नॉट फीलिंग वेल, यू आर नॉट फीलिंग गुड अबाउट युअर सेल्फ अँड यू आर ट्राईंग लॉट ऑफ थिंग्स. So whenever you feel ki no, I am not able to cope up myself, you can go to the psychologist, you can have a therapy properly, you can talk to the experts also even. So you can write a diary on a daily basis. So that catharsis is required. Emotional ज्याला आपण म्हणतो की कॅथार्सिस म्हणजे मनाचा आणि याच्या जे नको असलेल्या गोष्टी आहेत त्या रोजच्या रोज काढणं. मग तो मी मेसेज देईन की भावनिक आरोग्य आणि मानसिक आरोग्यासाठी जे जे लागतंय, you should do that because that is your base. Whatever you are in any field, IT मध्ये असा तुम्ही स्वतः सुद्धा पॉलिटिक्स म्हणजे तुमचे इंटरव्ह्यूज किंवा तुमचेही बऱ्याच लोकांशी संपर्क येतो. सो जिथं जिथं लोकांचा संपर्क येतो तिथं तिथं आपण आपलं स्वतःचं मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगलं ठेवणं हा आपला बेस असला पाहिजे असं मला वाटतं. आणि जास्तीत जास्त तुम्ही जेवढे राहाल तेवढे तुम्ही पीसफुल राहाल, निवांत राहाल आणि तुम्ही म्हणजे इट इज लाईक समथिंग बेस्ट कम आउट ऑफ यू. म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये, नॉट नेसेसरी की फक्त एकच फील्ड आहे असं. तर ते आय थिंक दॅट नक्कीच. खरं तर आज फिजिकल हेल्थच्या बाबतीत प्रत्येक जण अवेअरनेस बाळगून आहे. प्रत्येक जणाला माहिती आहे, करत नाही तो भाग वेगळा आहे, राईट, पण त्यांना त्याची जाणीव आहे. राईट. तो मेंटल हेल्थ किंवा माइंड कोच ही कन्सेप्ट असते हे देखील कित्येक लोकांना माहिती नाही. अर्थात मला सुद्धा खूप उशिरा माहिती झाली. राईट. या विषयावरती आपण खरं तर जे सविस्तर मार्गदर्शन केलं आणि बऱ्याच कन्सेप्ट होत्या त्या समजून सांगितल्या आणि याच्यातून या विळख्यातून कसं बाहेर पडायचं ह्या सुद्धा गोष्टी आपण वास्तव कट्ट्यावरती सांगितल्या. या महिला दिनानिमित्त खरं तर तुमचा प्रवास तर जाणून घ्यायचाच होता, परंतु तुम्ही त्याच्यावरती भर जास्त न देता माइंड कोच म्हणून कशा पद्धतीने मार्गदर्शन करता येईल या विषयावरती आपण जास्त बोललात, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आणि वास्तव कट्ट्यावरती आलात आणि हे बहुमूल्य वेळ देऊन हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू. आणि एक पॉईंट अजून सांगते जाता जाता आठवला, आपल्या ब्रेनला आत्ताचा ज्याच्यावरती आम्ही हे प्रोग्राम्स घेतो न्यूरो माइंड जिम, तर ब्रेनची जी कपॅसिटी आहे नवीन काहीतरी निर्माण करण्याची त्याला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. बऱ्याच जणांना हे माहित नाहीये की त्यांना वाटतं की आपली हॅबिट झाली किंवा आपलं आता आयुष्यात काहीतरी फेल्युअर झालं, ब्रेकअप झाला किंवा आणि काहीतरी झालं तर ते पुन्हा जुळून पहिल्यासारखं येणारच नाही. पण ऍक्च्युली आपल्या ब्रेनची कॅपेबिलिटी आहे नवीन न्यूरल पाथवे तयार करायची आणि त्याचे एक्सरसाइजेस आम्ही हे सगळे किंवा हे जे मी म्हटलं रोज 10 मिनिटं ते 15 मिनिटं हाताने काहीतरी काम करा. छोटासा हा इनपुट मला त्याच्यात इन्क्लूड करायचा हाताने. इट कॅन बी कुकिंग, काहीतरी तुम्ही वाद्य वाजवणं, अगदी साधा केअर काढणं. म्हणजे इतकं ते कोऑर्डिनेशन इतकं महत्वाचं आहे की काय झालंय लॅपटॉप आणि सतत सोशल मीडियाच्या ह्याच्यामुळे हाताचा वापर तुमच्या ब्रेनच्या ह्याच्यामध्ये तो खूप कमी झालाय आपला. हाताने काम करणं ह्याच्यानी एक नवीन न्यूरल पाथवे सुद्धा तयार होतो आपल्या ब्रेनमध्ये. सो असे जे काही वेज आहेत की ज्याच्यामधून तुम्ही तुमचे घाव विसरता, पुन्हा तुम्ही नव्या
उत्साहाने उमेदीने तयार होता. असे पाथवेज आपल्या ब्रेनमध्ये क्षमता असते नव्याने निर्माण होण्याची. तर तुम्ही ते शिकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने केलं पाहिजे की जेणेकरून तुम्ही तुमच्या अप अँड डाऊन्स मधून इझिली बाहेर पडू शकाल आणि हे सगळं म्हणजे जे काही कोपअप आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकाल. सो मी माझं बोलणं थांबवते आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. आणि असंच पुढे आपण करत राहू नवीन युथसाठी काही प्रोग्राम्स तुम्हाला जे काही अपेक्षित आहेत त्या पद्धतीने. थँक्यू.